वळूया पुढल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। भाजपा शिवसेनाला संपवेल ही अब्दुल सत्तारांची व्यथा खरी ठरली। आमदार संजय गायकवाडांनी या सगळ्याला दुजोरा दिलाय। शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत आणि दुसऱ्यांदा सत्ता भोगत आली आहे असं देखील त्यांनी म्हटलं। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्याची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही। त्याच्यामुळे त्यांच्याच सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यामध्ये घोडे बाजार सुरू झालाय असं संजय राऊत म्हणतायत। आमचा पहिला शत्रू शिंदेंची सेना असं देखील त्यांनी म्हटलंय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याकरता आधी मातोश्रीवर या असा पुनरुच्चार देखील संजय राऊतांनी केलाय। घोडे बाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। आता घोडे बाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे। तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही। आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडे बाजार होतो आणि मग निवडणुका होतात। आता नाशिकवर लक्ष आहे आमचं, बघू आता काय होतंय। शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात। हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे। अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळीवर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। अशा परिस्थितीत याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाहीये। पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे। मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली। मी कालही म्हणालो जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा, मग आम्ही चर्चा करू।